हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बघणार आहोत पावसाळ्यातील एक रम्य संध्याकाळ। चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला। पावसाळा म्हणजे निसर्गाचं नवलाईचं रूप। हिरवीगार झाडं, धुंद वारा, थेंबांची सरसर आणि मातीचा सुगंध, अशा वातावरणात एक रम्य संध्याकाळ अनुभवायला मिळाली, जी माझ्या आयुष्यात एक अमूल्य आठवण बनून राहिली। त्या दिवशी दुपारीच आकाश भरून आलं होतं। थोड्याच वेळात हलकासा पाऊस सुरू झाला। मी घराच्या गॅलरीत बसलो होतो। समोरच्या झाडांवर थेंब थेंब खाली पडत होते। पानांवरून घसरणारे पाण्याचे थेंब सूर्यप्रकाशात चमकत होते। ते दृश्य इतकं सुंदर होतं की डोळे अलगदच तिथेच थबकले। वाऱ्याची मंद झुळूक चेहऱ्यावर येत होती। थोड्याच वेळात समोरच्या आकाशात एक हलकसे इंद्रधनुष्य उमटलं। 7 रंगांची ती कमान मनाला भारावून टाकणारी होती। माझ्या लहान बहिणीने आनंदाने ओरडून सांगितलं, "पहा, इंद्रधनुष्य!" आणि सगळं घर गॅलरीत आलं। रस्त्यावरची माणसं थांबली होती। काहींनी छत्र्या उघडल्या तर काही जण चिंब भिजत चालले होते। मुलं वाळलेल्या पाण्यात उड्या मारत होती। एखादी लहानगी आपल्या आईच्या पदराआड लपून पावसाचा आनंद घेत होती। मी त्या संध्याकाळसाठी माझ्या आवडत्या पुस्तकासोबत गरम चहा घेतला। पावसाचे टिप टिप आवाज, गॅलरीत बसलेला मी आणि हातात पुस्तक, हाच क्षण मला आयुष्यभर आठवणीत ठेवावा वाटला। आकाशात हळूहळू अंधार पसरू लागला। वीज चमकू लागली, पण पावसाने काहीसा थांबा घेतला होता। झाडांच्या फांद्यांवर बसलेले पक्षी पुन्हा त्यांच्या घरट्याकडे परतू लागले। शांततेचा एक वेगळाच आवाज त्या वातावरणात जाणवत होता। पावसाळ्याच्या अशा रम्य संध्याकाळी माणूस आपोआपच शांत, विचारमग्न आणि भावुक होतो, जणू निसर्गाशी थेट संवाद साधत असतो। त्यात एक प्रकारचं समाधान, ताजेपणा आणि नवेपण असतं। ती संध्याकाळ मला शिकवून गेली, निसर्गात खरं सौंदर्य आहे आणि ते अनुभवण्यासाठी फक्त शांत मन ठेवण्याची गरज असते। तर मित्रांनो, तुम्हीही अशीच संध्याकाळ अनुभवली असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।